नमस्कार मित्रांनो, बियॉन्ड बेसिक लर्निंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की जी क्लिनिकल लॅबमध्ये मोस्ट कॉमन तपासणी केली जाते ते म्हणजे उडाल। तर ती उडाल टेस्टची प्रोसेस आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामधली एक थोडीशी बेसिक जी आहे माहिती ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। उडाल टेस्ट जी आहे ती जनरली टायफॉईडसाठी केली जाते आणि टायफॉईड हा जनरली साल्मोनेला टायफॉईड किंवा साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे होतो, जे जनरली दूषित अन्न किंवा दूषित पाण्यामध्ये आढळून येतो। आणि जर आपण दूषित अन्न किंवा दूषित पाणी प्राशन केलं तर त्यावेळेस ते आपल्याला त्याचं इन्फेक्शन होतं। त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो जवळपास 6 ते 30 दिवसाचा आहे। इन्क्युबेशन पिरियड म्हणजे की तो बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंटर केल्याच्या नंतर त्याचे सिम्पटम्स दिसण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतो। तर तो इन्क्युबेशन पिरियड हा जवळपास 6 ते 30 दिवसाचा आहे। तो प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा यासाठी असतो की त्या व्यक्तीची प्रतिकात्मक शक्ती किती आहे त्यानुसार तो 6 दिवसाचा किंवा 30 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा हे ठरतो। आणि त्याला सिम्पटम चालू झाल्याच्या नंतर त्याच्या बॉडीमध्ये काही दिवसानंतर म्हणजे 4 दिवसानंतर किंवा 6 दिवसानंतर अँटीबॉडी तयार व्हायला चालू होतात आणि आपण या किटमधून त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये साल्मोनेला टायफीच्या अँटीबॉडी तयार झालेल्या आहेत की नाही हे चेक करतो, ना की त्या पेशंटच्या बॉडीमध्ये साल्मोनेलाचा बॅक्टेरिया आहे की नाही। तर त्यामुळे काय होतं की सदरील व्यक्तीच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार व्हायला वेळ जर लागला तर म्हणजे काय होतं की बाबा सिम्पटम दिसत आहेत पण तरी पण उडाल पॉझिटिव्ह येत नाही, हे त्या केसमध्ये होते की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार झालेले नसतात। त्यामुळे ती टेस्ट ही निगेटिव्ह येते आणि काही दिवसानंतर ते पॉझिटिव्ह येते। तर त्याचं कारण असं आहे की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार झालेल्या नसतात, त्याच्यामुळे ते टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह येते आणि काही दिवसानंतर ते पॉझिटिव्ह येते। या टेस्टसाठी आपल्याला टेस्टची किट, पेशंटचं सॅम्पल, स्लाईड, टिप्स, मायक्रोपिपेट इत्यादी साहित्य लागणार आहे। हे साहित्य झाल्याच्या नंतर आपण जी यूज करणार आहोत ती स्लाईड आपण पहिल्यांदा क्लीन करून घ्यायची आणि ड्राय करून घ्यायची आणि त्यानंतर आपण प्रोसेसला चालू करायचं। यामध्ये आपण 2 वेगळ्या प्रकारच्या टेस्ट करणार आहोत, एक म्हणजे क्वालिटेटिव्ह टेस्ट आणि दुसरी म्हणजे क्वांटिटेटिव्ह टेस्ट। क्वालिटेटिव्ह टेस्टमध्ये आपण काय पाहणार आहोत की टेस्ट जी आहे उडाल ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते फक्त आपण क्वालिटेटिव्ह टेस्टमध्ये पाहणार आहोत। आणि क्वांटिटेटिव्ह टेस्टमध्ये आपण जर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याचं टायटर म्हणजे तो पेशंटमध्ये जे इन्फेक्शनचा लोड किंवा अँटीबॉडीचा लोड आहे तो किती आहे म्हणजे डायल्युशनच्या प्रोसेसनं आपण ते पाहणार आहोत आणि त्यानुसार आपण सदरील पेशंटचा रिपोर्ट देऊ शकतो। म्हणजे 120 आहे, 140 आहे, 160 आहे की 1/160 आहे, तर हे आपण त्या टायटरनुसार आपल्या कॅल्क्युलेशननुसार ते ठरेल। तर आता आपण सुरुवात करूया ते म्हणजे क्वालिटेटिव्ह टेस्टसाठी। तर क्वालिटेटिव्ह टेस्टसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पेशंटचं सिरम, अँटीजन, पिपेट आणि टिप्स। या किटमध्ये आपल्याला 2 ट्यूब प्रोव्हाइड केलेल्या आहेत, एक म्हणजे ओ अँटीजन जे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे जे ब्ल्यू कलरचं आहे आणि दुसरं जे आहे ते एच अँटीजन आहे। जर तुम्ही एखादा टायफॉईडचा बॅक्टेरिया पाहिला असेल तर त्याच्या सेल वॉल आहे का नाही त्याच्या डिटेक्ट करण्यासाठी जे त्याच्या सरफेस अँटीजन असतं त्याला आपण ओ अँटीजन म्हणतो आणि जे एच अँटीजन आहे त्याला आपण फ्लॅजेल अँटीजन असं म्हणतो। तर आपल्याला या ठिकाणी या टेस्टसाठी जे सिरम वापरायचं आहे ते आपण 40 मायक्रोलिटर वापरणार आहोत आणि प्रत्येक अँटीजनचा 1 ड्रॉप आपण या ठिकाणी यूज करणार आहोत। सॅम्पल घेण्याच्या पूर्वी आपल्याला जे मायक्रोपिपेट आहे त्याच्यावरती आपल्याला सेट करून घ्यायचं आहे 40 मायक्रोलिटर आणि त्यानंतर आपल्याला सिरम हळूवार पद्धतीने घ्यायचं आहे। टाळायचं की त्याच्यामध्ये RBC आले नाही पाहिजे। आपण म्हणजे सॅम्पल घेतल्याच्यानंतर आपण ते सेंट्रिफ्यूज करणार आहोत प्रॉपर पद्धतीने आणि सेंट्रिफ्यूज केल्याच्या नंतर सिरम जसं सेपरेट होईल तर आपल्याला फक्त सिरम यामध्ये येईल याची काळजी घ्यायची आहे। आणि सिरम आपल्याला या ठिकाणी पोर करायचं आहे 40 मायक्रोलिटर रखाना 1 मध्ये आणि रखाना 2 मध्ये पण आपल्याला सेम 40 मायक्रोलिटरच सिरम आपल्याला पोर करायचं आहे।
त्यानंतर प्रथम ब्लॉकमध्ये आपण जे ओ अँटीजन आहे, जे ब्लू कलरचं आहे, त्याचा 1 ड्रॉप टाकणार आहोत. आणि 2 नंबरच्या ब्लॉकमध्ये आपण एच अँटीजन टाकणार आहोत 1 ड्रॉप. लक्षात ठेवा की हे जे आहे ते अँटीजन आहेत, ओ आणि एच. ओके. आणि आपण जे सिरम टाकलं आहे त्यामध्ये पेशंटच्या त्या संबंधित बॅक्टेरियाच्या विरोधात अँटीबॉडी असतील. आता अँटीजन अँटीबॉडी संदर्भात आपण याच जी का आपलं चॅनल आहे त्यावरती सेपरेट व्हिडिओ आहे. पण त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल जर हा आपण पेन पकडला तर हे अँटीजन आहे आणि जे अँटीबॉडी आहे तर सेम त्यांचं कॉम्पॅक्ट व्हायला पाहिजे की अँटीजन अँटीबॉडी मॅच झालं तरच या ठिकाणी ते जसं पेनला टोपण बसतं. तर त्याचप्रमाणे अँटीजन अँटीबॉडी अशी गोष्ट आहे की जर त्या बॅक्टेरियाच्या विरुद्ध अँटीबॉडी असतील तरच ते या ठिकाणी कंबाईन होतील आणि त्या ठिकाणी आपल्याला टेस्ट पॉझिटिव्ह दिसेल. जर वेगळ्या दुसऱ्या बॅक्टेरियाच्या विरुद्ध जर अँटीबॉडी आपल्या शरीरामध्ये असेल तर हे यासोबत मॅच होणार नाहीत आणि ते आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिझल्ट येणार नाही. त्यामुळे जेव्हा पॉझिटिव्ह रिझल्ट येईल तर याचा अर्थ असा की संबंधित बॅक्टेरियाच्या विरुद्धच्या अँटीबॉडी त्या पेशंटच्या बॉडीमध्ये तयार झालेल्या आहेत आणि ते आपल्याला या टेस्टमध्ये च्याद्वारे आपण ते पाहू शकतो की त्यामध्ये आहेत की नाही. तर आता आपण सिरम टाकलेला आहे 1 आणि 2 मध्ये आणि त्यानंतर त्यावरती आपण अँटीजन टाकलेला आहे, ओ अँटीजन आणि एच अँटीजन. ते टाकल्याच्यानंतर आपल्याला त्याला स्लाईडच्या माध्यमातून त्याला मिक्स करायचं आहे. स्लाईड वापरताना काळजी घ्यायची की जे ओ अँटीजनचं आहे ते एच अँटीजनसोबत मिक्स झालं नाही पाहिजे. त्यासाठी जर तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही एकच स्लाईड वेगळ्या साईडनं वापरू शकता. यानंतर यामध्ये अँटीजन टाकल्यानंतर आपल्याला काहीसा वेळ म्हणजे 5 सेकंद थांबल्याच्या नंतर त्याला मिक्स करायला चालू करायचं. मिक्स इन द सेन्स की रोटेट करायचं त्याला आणि रोटेट करताना थोडंसं मध्ये काही वेळ थांबायचं, नंतर आणखी रोटेट करायचं. हे यासाठी की अँटीजन अँटीबॉडी जर त्या ठिकाणी अँटीजनसाठी जर अँटीबॉडी त्या ठिकाणी असतील तर त्याला बाइंड होण्यासाठी आपल्याला थोडासा टाईम त्यामध्ये देणं आवश्यक आहे. कारण जर बाइंड होण्यासाठी आपण वेळ दिला नाही तर ते बाइंड होणार नाहीत आणि आपला रिझल्ट जो आहे तो निगेटिव्ह येईल. तर त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स करत करत असं रोटेट करायचं आहे. रोटेट करताना थोडा वेळेस थांबायचं आहे आणि नंतर रोटेट करायचं आहे. असं आपल्याला 1 ते 1.5 मिनिट करायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिटाच्या नंतर आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की त्या ठिकाणी ग्रॅन्युलर ॲग्लुटिनेशन आलेलं आहे की नाही. जर तुम्हाला दिसत असेल तर यामध्ये 1 नंबर म्हणजे ज्या ठिकाणी एच जे ब्ल्यू कलरचं आहे ते म्हणजे आपलं ओ अँटीजन आहे आणि रेड कलरचे जे आहे ते एच अँटीजन आहे. तर तुम्ही पाहत असाल तर ओ अँटीजनमध्ये तुम्हाला ग्रॅन्युलर ॲग्लुटिनेशन दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ की जे क्वालिटेटिव्ह आपण टेस्ट करतो आहे तर ते पॉझिटिव्ह आहे हे आपल्याला कळालं. आणि जे एच अँटीजन आहे त्यामध्ये आपल्याला ॲग्लुटिनेशन दिसत नाही. त्याच्यामुळे एच जो फॅक्टर आहे याच्यामध्ये एच अँटीजन आहे तर संबंधित टेस्ट ही एच अँटीजनसाठी निगेटिव्ह आहे आणि ओ अँटीजनसाठी पॉझिटिव्ह आहे. तर आता यानंतर आपण पुढची प्रोसेस जी करणार आहोत की ठीक आहे आपल्याला कळालं की हा पेशंटमध्ये ओ अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार झालेल्या आहेत. आता पण ते किती प्रमाण आहेत तर ते पाहण्यासाठी आपण त्याचं टायटर करणार आहोत, ज्याला आपण क्वालिटेटिव्ह विडाल टेस्ट असं म्हणतो.